त्र्यंबकेश्वर मंदिरातील तत्काळ दर्शन योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। 2500 रुपयांच्या तत्काळ दर्शन योजनेला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। एकाच दिवशी तब्बल 20 लाख रुपयांच्या दर्शन तिकिटांची विक्री झाली आहे आणि 836 भाविकांनी आतापर्यंत या तत्काळ दर्शनाचा लाभ घेतलाय। अवघ्या 4 दिवसांमध्ये 1400 तिकिटांची विक्री झालेली आहे आणि संस्थानाच्या तिजोरीमध्ये 35 लाख रुपयांचं उत्पन्न सुद्धा प्राप्त झालंय। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी किरण टाझणे आपल्या सोबत आहेत। किरण, ही योजना नेमकी काय आहे आणि या मागचा उद्देश काय? श्रद्धा, खरं म्हणजे मागील काळामध्ये 200 रुपये घेऊन दर्शन पास दिला जायचा आणि त्या सगळ्या अडून मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनाचा काळाबाजार झाल्याची घटना समोर आलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या माध्यमातून नव्यानं ही दर्शन योजना चालू करण्यात आलेली आहे। यामध्ये 200 रुपयांच्या ऐवजी आता थेट 2500 रुपयांचं दर्शन पास दिला जातो एका व्यक्तीसाठी आणि त्याच सगळ्या माध्यमातून एकाच दिवशी म्हणजे कालच्या दिवशी जर बघितलं तर 20 लाख रुपयांचा एकूण निधी जो आहे तो दर्शन तिकीट विक्रीच्या माध्यमातून देवस्थानला प्राप्त झालेला आहे। 4 दिवसांची जर तुलना केली तर जवळपास 1400 तिकिटांची विक्री झालेली आहे आणि संस्थांच्या तिजोरीत 35 लाख रुपयांचं उत्पन्न देखील जमा झालेलं आहे। थेट गर्भगृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत दर्शनाची ही व्यवस्था अनेक भाविकांच्या पसंतीस उतरल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे आणि या निमित्तानं दर्शनाचा जो काळाबाजार होत होता तो रोखण्यासाठी ही योजना प्रभावी ठरताना दिसून येते। दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे या निधीच्या माध्यमातून अन्नदान आणि प्रसादालय सुरू करण्याचा देखील मानस संस्थांचा आहे, त्याला या निमित्तानं चालना मिळण्याची शक्यता आहे। नाही, बरोबर। आणि पर्यटकांकडून किंवा जे भाविक आहेत त्यांच्याकडून सुद्धा या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसादच पाहायला मिळतोय। धन्यवाद दिलेल्या किरण सगळ्या माहितीसाठी।